आनंदाचे डोही आनंद तरंग. निवेदिका मेघा देशमुख चव्हाण. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छिते. या ओवीमध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी आत्मबोध आणि आत्मशोध घेऊन मनाच्या अनुषंगाने त्रिकालबाधी सैद्धांतिक भाष्य केले आहे. अंतर्मन बहिर्मन या दोहींच्या माध्यमातून त्यांचे विचार अभिव्यक्त होतात. आपले इतरांना अज्ञात असणारे अवगुण मनाला पूर्णतः ज्ञात असतात. माझे मज कळो एती अवगुण काय करू मन अनावर. तुकोबा म्हणतात, कोणतीही सकारात्मक नकारात्मक भौतिक किंवा मानसिक गोष्ट साकार होण्याआधी त्याचे विचार सर्वप्रथम तुमच्या मनामध्ये आकार घेत असतात. नंतरच त्याचे मूर्त स्वरूपात प्रकटीकरण अनुभवास येते. तुका म्हणे मनी नाही न आकारते काढू. मनाची वैचारिक आकृती विकृती निरंतर आपल्या आचरणात प्रतिबिंबित होत असते. म्हणून मन शुद्ध आणि प्रसन्न करणे आवश्यक आहे. मन प्रसन्न असेल तर जीवनात चैतन्य संचारते. प्रसन्नता आणि चैतन्य केवळ आपले जीवन सुलभ करत नाही, तर परिवाराचेही जगणे सुंदर बनवते. प्रसन्न अनुभव सुंदर अनुभूती देणारे आहेत. त्रिगुणातीत मनामुळे ब्रह्मसुख, सात्विक मनामुळे समाधान आणि तामस मनामुळे इच्छा निर्माण होते. जीवनातील गती अथवा अधोगती अंतर्मन नियंत्रित करीत असते. प्रसन्नता आपणास गती देते, दुःखी मन अधोगती देते. मनाला निस्पृह समाधान प्राप्त होईल असा सारासार विचार आपण केला पाहिजे. मी शेवटचे कधी हसले होते बरे? हा प्रश्न स्वतःलाच विचारा. दररोजच्या कृत्रिम जगण्यात आपण किती गुंतून जातो हे आपल्याला कळतच नाही. मन प्रसन्न असले तर जीवनात चैतन्य संचारते. प्रसन्न मन स्वर्गाची अनुभूती देणारे आहे, तर दुःखी मन साक्षात नरक. जीवनातील चढउतार दैवी महापुरुषांना ज्ञानी संत महात्म्यांना चुकले नाही, मग आपले काय? अडचणीपासून कोणीही सुटलेले नाही. अडचणींच्या ओझ्याखाली मन मारून जगण्यापेक्षा अडचणी पेलून त्यावर मात करण्याचा आपण मनापासून प्रयत्न करायला हवा. मनाचे संकल्प पावतील सिद्धी, जगी राहे बुद्धी तयाचे ठाई. आपले मन म्हणजे कल्पवृक्ष आहे. जसे आपण विचार करतो तसे घडते. सकारात्मक विचार जास्त यशाकडे घेऊन जातात, तर नकारात्मक विचार आपल्याला अपयशाकडे घेऊन जातात. सुख मागून मिळेना, दुःख जाळून सरेना. भोग भोगल्याशिवाय हाती काहीच उरेना.
निसर्ग हा आपल्याला सतत काहीतरी शिकवत असतो. फुलांकडे बघा, एखाद्याचा सुंदर रंग असतो, एखादे फूल सुगंध देते. झाडाची मुळे, फुले, पाने उपयुक्त असतात. निसर्ग आपल्याला आनंदी जीवनाची गुरुकिल्ली देऊन जातात. मोक्ष अथवा बंधन, सुख, समाधान, इच्छा, ते प्रसन्नता आणि चैतन्य नुसती आपले जीवन सुलभ करत नाही, तर आपल्या परिवाराचे जगणेही सुंदर बनवते. मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली, मने इच्छा पुरविली. मनातील मुक्त आणि सकारात्मकतेच्या उच्चतेमुळेच आम्हाला मुक्त म्हणजे कोणताच दबाव न घेता मोकळेपणाने जगता येऊ शकते. आपला आनंद आपल्या मनावर अवलंबून आहे. दुसऱ्यांच्या सुखातच सुख असते हे ज्यावेळी आपल्याला कळते, तेव्हाच खरा परमानंद. पण आनंद कुठे आहे ते कुणालाच माहीत नाही. मन प्रसन्न नसेल तर ज्याच्याजवळ सर्व काही असले तरी त्याला समाधान मिळत नाही. मन अहंकाराने व्यापलेले असेल तर मग कठीणच आहे. विहिरीमध्ये बादली टाकली तर त्याच्यात काय भरून येईल? जर निंदा, क्रोध त्यात भरलेला असेल तर त्यामध्ये तर ती वायाच जाईल. अहंकार जर असेल तर त्या बादलीत निंदा, क्रोध हे भरून येणारच आहे. काडी पेटीवरील गूल आहे, पेटवायची की नाही ते आपल्यावर आहे. सुख आणि समाधान शोधण्यासाठी सतत धावत राहायचे का? एका राजाजवळ सर्व सुख होते, पण त्याला झोप येत नसे. गुरु सांगतात की तू सुखी माणसाचा सदरा घालावा म्हणजे तुला सुखाने झोप येईल. राजा देशांतर करू जातो, फिरतो, परंतु त्याला कोणीच सुखी दिसत नाही. प्रत्येक जण तक्रारच करीत असतो. राजाला वेशीच्या बाहेर एक मनुष्य चुटकी वाजवून आनंदाने भजन करताना दिसतो. आणि मग राजा त्या माणसाजवळ जातो आणि म्हणतो, साधू महाराज, तुम्ही सुखी आहात का? त्यावर तो म्हणतो, हो. मग मला तुमचा सदरा आणून द्याल का? तो घाबरून जातो. तो फक्त लंगोटीवर असतो. राजा त्याला परिचय देतो, मी देशाचा राजा आहे. त्यावर तो म्हणतो, मी भिकारी आहे, माझ्याजवळ सदरा सुद्धा नाही. त्यावर राजा म्हणतो, तुझा सदरा आणून दे, मी तुला भरपूर सोनं देईन. राजाचे ते बोल ऐकून तो भिकारी बिचारा घाबरून पळून जातो. सुख दुःख हे मनाचे खेळ आहे. कुणाला प्रसिद्धी हवी आहे, कुणाला आनंद, कुणाला समाधान, तर कुणाला समाधान लाभल्याने चित्त शांती हवी आहे. कुणाला सत्यदर्शी ज्ञानप्राप्तीमुळे साध्य होणारी आत्मोन्नती हवी आहे, तर कुणाला आत्मोन्नतीसाठी ज्ञानाची परमोच्च अवस्था हवी आहे. जीवनाला यज्ञ मानले की कार्याची व्याप्ती वाढत जाते. आणि म्हणूनच सामाजिक ऋण फेडण्यासाठी थोडं समाजातील लोकांशी बंधुत्वाने वागणे खूप आवश्यक आहे. त्यांच्या सुखदुःखात सामील होऊन आपल्या मनाला प्रसन्न करण्याची अवस्था आपल्याला लाभणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण थिऑसॉफीच्या माध्यमातून मन करारे प्रसन्न, समाजाची ऋण फेडूया. विश्वबंधुत्वाची भावना आपण समाजामध्ये पेरूया. जास्तीत जास्त आपला समाज आनंदी, समाधानी राहील, प्रसन्न राहील, अशा कृती आपल्या हातून घडवून आणूया.
आणि या सुंदर जीवनाचा आनंद लुटूया. धन्यवाद.